ज्यांना झोपा येत नाही त्यांनी कान देऊ नाही का? बरेच लोक असे आहेत ज्यांना झोपा येत नाही. जिंदगीत कुठानेच तेवढे केले, कशा झोपा लागत्या. थोडं लोकांचं चांगलं केलं असतं झोपा लागले असते यांना. लोकांचं वाटोळं केलं झोप लागते वय. अर्जुन धर्मानं जगत होता, झोप लागली त्याला. हां, देव म्हटलं कसं काय? देवाला न बरं वाटलं रे अर्जुना, उठ रे बाबा. एवढ्या संकटात तुला निश्चिंतपणा आला तरी कुठून? एवढा संयमी, एवढा सामर्थ्यवंत झालास तरी कसा? कसं काय? कृष्णानं सांगावं, देवा, ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशाची चिंता? अरे मला झोप लागणारच, तू माझ्यासाठी उभा आहेस ना बाबा. विश्वाचा मालक ज्याची काळजी करतोय त्यानं कशाची काळजी करावी? तयाचा हरिक. आम्हाला फक्त अखंड चिंतन, आम्ही फक्त तुला मानावं आणि आमचं आयुष्य तू सांभाळावं एवढं करत असशील विठ्ठला तर काय हरकत आहे? गीता भागवत करीती, काय हरकत आहे तुझं नामचिंतन घ्यायला देवा? खूप करतोस रे विठ्ठला माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली म्हणले, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सदा रक्षदापदी अमुते. गुरु बंधू माय बाप सगळं झालास के विठ्ठला. लावणिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. कोण देतं रे एवढा विश्वास? तुम्ही फक्त पंढरपुराकडे 3 पावलं चाला माऊली. किती? 3. पंढरीचा बाप तुमच्याकडे 47 पावलं चालतो. एवढं मोठं मन माझ्या पांडुरंग परमात्म्याचं. कोण करतं रे एवढं? याच्यासारखं कौतुक कोण करणार आहे तुमचं? बरं, फरकही नाही. कुळी कन्या तुकोबाराय म्हणतात, जनाबाईसाठी आला, तुकोबांसाठी आला, मुक्ताबाईंसाठी आला, ज्ञानोबांसाठी आला. फरक केला का ज्ञानोबा आणि मुक्ताबाईमध्ये? फरक केला का जनाबाई आणि तुकोबामध्ये? फरक केला का सुखोबाई आणि नाथबाबांमध्ये? फरक केला का सोयराबाई आणि चोखोबारायांमध्ये? चोखोबारायांच्या आधी सोयराबाईसाठी आलं. चोखोबारायांची पत्नी बर का सोयराबाई. नामदारांचा 47 चरणाचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भीण झाले ती संपूर्ण नवमास. 9 महिने भरले. सहज म्हणली नवऱ्याला, स्वामी अहो नुसती भजनं करून संसार चालत नसतो हो, जरा उदरनिर्वाहाचं बघा. पोटाची खळगी भरायचं अवघड आहे. बायको म्हणून कधी काही मागितलं नाही, फाटक्या पदरावर संसार केला तुमचा. आई होणार आहे आता, लेकराची काळजी वाटते हो. नुसत्या भजनाने माणसं किंमत देत नाहीत. पैसा असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. द्या जरा संसाराकडे लक्ष. चोखोबारांनी म्हणावं, माझ्या विठ्ठलावर विश्वास दाखवतेस? अगं माझा जगाचा बाप काय देईल हे सांगता येणार नाही. त्याच्यासाठी, संसारासाठी मी त्याचं लक्ष कमी करावं हा माझ्या स्वभावात आणि माझ्या नियमात बसत नाही. कर तुला कसं बाळांपण करायचं तसं. चाललो मी. बायकोला भांडून चोखोबाराय रागात निघून गेले ते डायरेक्ट बहिणीच्या घरी. बहिणीचं नाव निर्मला. त्यांच्या निर्मलेच्या घरी गेले. 2 दिवस उलटले, नवरा दिसत नाही. बायको कशी असू द्या पण बायको नवऱ्याविषयी कधीही अगदिकच असते, प्रेमळच असते. भांडली खरं पण नवरा येत नाही याची काळजी तिला वाटलीच. बसल्या बसल्या एकट्यात देवाला म्हणली, देवा चुकलं. भांडत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडामुळं तोंडा पुढचा बी गेला. नसते बोलले तर बसला तरी असता. उगाच बोलले. बायका बोलून जातात तरी पुन्हा वाईट वाटतं. तशा बायका लय गोड. कीर्तनाला आलेल्या, तुम्ही ते लय गोड आहे का? आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे का? तेवढं एक मिस्टेक सोडली ना, एक फॉल्ट सोडलं आपलं इतकं. पण तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही लय गुणाचे नाही आहेत. या बायका विचारा सहन करतात रे. ते कसं असतं ना, देवाने देतानाच यांना जरा पोटात ठेवता येत नाही आम्हाला. पुरुषांना कंठ असतो बघा, स्त्रियांना कंठ नसतो. कंठ कंठ नरड्याची आतली गाठ. दुसरं काही सुचलं नाही मला महाराज आता. इथे पुरुषांना कंठ असतो, स्त्रियांच्या पोटात राहत नाही. ह्या जगाच्या मालकानं केलेला नैसर्गिक नियम आहे की नाही? काही लागत नाही रे बायकांना. सोनं नाणं पैसा अडका कमी देत जा. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा. पण बायकोला नवऱ्यानं म्हणावं, काळजी करू नको, सोबत मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा तिला साथ देणारा भेटला पाहिजे. तिला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. वाज वाटाळ्या वाजवीत जा, काहीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा. बायकांचं सगळं झोंबतं तुम्हाला. कीर्तन जाऊ द्या, विषय लांबल हे लय अवघड आहे. आम्ही तुम्हाला कुठल्याच क्षेत्रात नकोय. नका नाही रे, कशासाठी? हा द्वेष मत्सर जगाच्या बापाने केला नाही, तुम्ही तरी कशाला करताय या विषयाकडे? गोड असतात रे बायका. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. त्या जिजाबाईसाठी पांडुरंग धावत आला की तिचा काटा काढायला. आलाच की रे.
विनंती माझी, देवाईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय सामर्थ्य रे देवा, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. तुझ्यासारखा प्रेमळ कोण रे विठ्ठला, कर ना विचार. त्या सोयराबाईचे दिवस भरले, 9 महिने 9 दिवस, आणि सोयराबाईला कळा चालू झाल्या. जशा सोयराबाईला कळा चालू झाल्या, सोयराबाईने जगाच्या बापाला हाक मारली, विठ्ठला कोणीच नाही रे. आयुष्यातला सगळ्यात मोठा कलंक कुठला असेल माहिती आहे? गरिबी. आयुष्यात सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल माहिती आहे? गरिबी. श्रीमंत कितीही चुकीचा असू द्या, माणसं मुंगळ्यासारखे जवळ जातात. आणि गरीब कितीही सत्य असू द्या, लोक त्याची पाठराखण नाही करत, नाहीच. रडायला लागल्या सोयराबाई, विठ्ठला गरीब आहेत रे आम्ही. फक्त गरीब नाहीत, निस्पृश्य आहेत आम्ही. जन्माला घालताना सुद्धा जरा खालच्या जातीत जन्माला घातलंस की रे विठ्ठला. आमच्या हातात असतं ना देवा, आम्हीही चांगल्या जातीत जन्माला आलो असतो. पहिल्यांदा आडवी येते ती गरिबी, आणि त्याच्यापेक्षा मोठी जात. ती जात काही जात नाही, आणि तू काही येत नाही. माझा नवरा म्हणतो, विठ्ठल असला की काही कमी पडत नाही. विठ्ठला आई म्हणून पदर पसरते, वाटलंच तर माझा जीव घे, पण माझ्या लेकराला हे जग बघू दे रे विठ्ठला. माझ्या लेकराचं बाळणपण सुरक्षित पार पडू दे. आईनं विनवणी केली पांडुरंग परमात्म्याकडे. आपल्या भक्ताचं घर रडतंय, हे जगाच्या आईला कसं सहन होईल? त्या पंढरीच्या आईला नाही राहवलं, धावत आली ती पंढरीची आई. साडी नेसली, कपाला कुंकू लावलं, गळ्यात डोरलं घातलं, हिरव्या बांगड्या घातल्या. पुरुष आहात माऊली तुम्ही. तुमच्या आणि एका बाईची ओळख नाहीये. आणि त्या बाईसाठी जर मी तुम्हाला म्हटलं, दादा तिच्या जीवाचा विषय आहे, तिच्यासाठी जरा 10 मिनिटं साडी नेसता का गावासमोर? गावासमोर 10 मिनिटं साडी नेसता का, लुगडं नेसता का? तुम्ही म्हणाल, पुरुष आहे मी, साडी नेसणं मला शोभत नाही. तुम्ही साधे पुरुष आहात. ज्याने साडी नेसली तो पुरुषोत्तम होता, त्याने जराही लाज बाळगली नाही की रे. नेसली की साडी त्याने बाईचं रूप घेतलं, निर्मलेचं रूप घेतलं, आणि त्याच अभंगातलं 10वं चरण आहे, जोखवाची बहीण झाला शारंधर. देवाला यायला बंगला लागत नाही. देव जिथं येईल त्या झोपडीचा बंगला झाल्याशिवाय राहत नाही, एवढं सामर्थ्य त्याच्या येण्यात असतं. जे सुकुळीने आपुली आत्मजा असत कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद ना तिथं लक्ष्मी स्थिरावल्याशिवाय राहत नाही. वहिनी, ओ वहिनी, कोण आहे? कळा चालू आहे, त्रास होतोय. कोण आहे? अहो ननंद आहे तुमची. तसा तुम्हाला माहित आहे